नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या खूप खुश असते, कारण तिने तिचा निर्णय बदललेला असतो. मानिनी काव्याला देवाचे आशीर्वाद घ्यायला सांगते की सगळं काही आता ठीक होऊ दे आणि तिच्यावरती कोणतंच संकट येऊ नये म्हणून. आणि मानिनी सुद्धा देवाकडे प्रार्थना करत असते. त्याचबरोबर पार्थ सुद्धा देवाकडे आशीर्वाद मागत असतो. तेवढ्यात तिकडे नंदनी येते, तर काव्या तिला मिठी मारते. दोघी बहिणी खूप खुश झालेल्या असतात. त्यावेळेस नंदनी म्हणत असते की अरे वा, कोणीतरी खूप खुश आहे आज, काय झालं, सगळं तुझ्या मनासारखं झालेलं दिसतंय. त्यावेळेस काव्या म्हणत असते की हो ताई, तू बरोबर बोलत होती. बाळ हे प्रश्न नाहीये, उत्तर आहे. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. असं म्हणून त्या दोघीही आता एकमेकींना मिठी मारतात आणि खूप खुश झालेले असतात. तर इकडे पार्थने काव्याला तिचा बोका काढून दिलेला असतो. मग काव्या पार्थला म्हणत असते की काय हो, याला का तुम्ही आता मध्येच आणलेला आहे. त्यावेळेस पार्थ म्हणत असतो की काय हे आपल्या बाळाचं पहिलं खेळणं असणार आहे. मग काव्या हसायलाच लागते. तर पार्थ पुन्हा म्हणत असतो की हे खेळणं आधी तुमचं होतं, पण आता हे आपल्या बाळाचं खेळणं असणार आहे आणि तेही पहिलं. आता तो म्हणत असतो की रिसर्च असं सांगतो की माणसाला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असेल तर जर त्याला काही टेन्शन असेल किंवा कधी काही कळा येत असतील तर त्यावर उपाय म्हणून फरवरून हात फिरवायचा. मग काव्या म्हणत असते की अच्छा, असं करायचं का. त्यावेळेस पार्थ म्हणत असतो की हो, आणि जर ह्याच्यावरून हात फिरवला तर शरीराच्या काही वेदना असतील त्या शरीर काही वेळासाठी विसरतं, मन शांत होतं आणि मग आपल्याला एकदम शांत अशी झोप लागते, म्हणून याला तुमच्यासाठी आणलेलं आहे. त्यावेळेस काव्या म्हणते की अच्छा, असं आहे का, बरं द्या बरं एकदा माझ्याकडे ते. मग काव्या तो बोका तिच्याकडे घेते आणि त्याला छान अशी मिठी मारते आणि मग पार्थ तिच्याकडे प्रेमानेच बघत असतो. मग काव्या म्हणत असते की तुम्ही बोलत होता ना ते खरं आहे, मस्त वाटतं, एकदम छान वाटत आहे, पण माझ्याकडे बेस्ट उपाय आहे याच्यावरती. तर पार्थ म्हणत असतो की माझ्यापेक्षा बेस्ट आहे का. तर काव्या म्हणत असते की हो, तुमच्यापेक्षा बेस्ट आहे. मग पार्थ म्हणत असतो की सांगा बरं काय आहे. तर काव्या म्हणते की तुमच्यापेक्षा बेस्ट आहे. मी सुद्धा वाचले की आपल्याला कोणताही शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असल्यास किंवा आपण काही टेन्शनमध्ये असलो किंवा कुठल्याही प्रकारच्या कळा येत असतील तर त्यासाठी बेस्ट उपाय म्हणून आपल्याकडे बेस्ट पार्टनर असला पाहिजे. त्याच्याशी शांतपणे बसून गप्पा मारले की सगळं काही ठीक होतं. जेवढं काही टेन्शन आहे ते सगळं टेन्शन एका क्षणात पळून जातं. मग पार्थ म्हणत असतो की खरंच. तर काव्या म्हणते की हो. मग पार्थ म्हणते की थँक्यू काव्या, तुम्ही हे ॲक्सेप्ट केलं की तुम्ही आई होणार आहे, मला खूप छान वाटत आहे. आता तुम्ही बघाच, आपलं बाळ या जगात आल्यावरती आपण दोघे किती खुश होईल ते, आपलं पूर्ण आयुष्यच बदलून टाकेल हे बाळ. असं म्हणून दोघेही आता खूप खुश झालेले असतात. तर हा छोटा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.